आज 12 फेब्रुवारी 26 देशभरामध्ये सार्वत्रिक संप आहे आणि ज्या बातम्या येत आहेत ते संपूर्णपणे देशभरामध्ये लोकांनी सर्व कामगारांनी केलेला आहे। ही चळवळ जी आहे उभी राहिलेली आहे, करो या मरो, डू और डाय। का तर आपल्या कामगार चळवळीने ते 100 वर्षापूर्वी मिळवलेले हक्क ते पूर्णपणे काढून घेण्याचं काम हा मोदी सरकारने केलेला आहे। बरोबर। आणि त्याच्या विरोधातच सर्व कामगार बंधू भगिनीने रस्त्यावर आले। महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र सरकारचा निषेध करतोय। कशासाठी? आज एवढे सगळे जमलेले लोक आहेत ना, त्याच्या 10 पट लोक तिथे मैदानावरती उपस्थित आहेत। पोलिसांकडे परमिशन मागितली होती, परमिशन मिळाली होती परवा। काल अचानक पुन्हा केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं निर्देश आले की परवानगी नाकारा। त्यामुळे 5,000चा मोर्चा आपल्याला कमीवर आणायला लागलेला। त्यामुळे बाकी भाषणं वरती होतीलच, पण आपण सरकारचा, या राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा कामगार विरोधी धोरणाचा निषेध करतोय आजच्या दुपारी। आणि सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी वरती जमायचं, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरती सर्वांची भाषणं होतील आणि त्याबाबत आपण चर्चा करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। नहीं चलेगी मोदी सरकार, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी मोदी सरकार। आम्ही चला पहिल्या वेळा पटकन चला, येतात लवकर 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 चला, चला पटकन, चला पटकन कोणी जाऊ नका पहिले, हे बाळा चला पटकन सर्वांनी चला वाटी लवकर चला। आपण सभेला सुरुवात करीत आहोत। आपले नेते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि ही सभा लवकरच संपवणार, पण सर्वांनी पहिल्या वेळा जमा, लवकर या, लवकर या सर्वांनी। पहिला माळ आणि दुसरा माळ लवकर। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी मोदी तेरी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी मोदी तेरी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी मोदी तेरी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी मोदी तेरी तानाशाही, नहीं चलेगी, नहीं चलेगी। झडकी हिंद मजदूर किसान पंचायतीचा सर्वांना विनंती आहे की पहिल्या माळावर लगेच सर्वांनी जमावे। चला चला। नोटबंदीमध्ये अक्षरशः उन्हामध्ये उभं राहून लोकांचे प्राण गेले, लाईन लावून पैसे काढायचे। त्या काळात माझी आई आजारी होती, पैशाची चणचण होती। मी बायकोला म्हणलं, काय तुझ्याकडे असतात, तुमच्या सगळ्यांच्याकडे असतात ते तांदळाच्या डब्यामध्ये, डाळीच्या डब्यामध्ये, पिठामध्ये ठेवलेले, चोरून कुठं कुठं ठेवलेले पैसे असतात, सगळ्यांच्याकडे असतात, सगळ्या महिलांच्याकडे असतात आणि कमवती महिला असली तरी असतात। मला वाटलं आई आजारी म्हणजे आता हे दडवून ठेवलेले पैसे आता देईल ती हॉस्पिटलसाठी। विचारतो म्हणजे नाही, माझ्याकडे नसते पैसे, दर महिन्याला तुम्ही देता, खर्चून जाते, शिल्लक कुठून असणार। जसा 500ची 2,000ची नोटबंदी झाली, 70,000 महिने डब्यातनं काढली। म्हणले हे बदलून आणा। म्हणजे चिरीमिरी जी तुमच्याकडे होती, ते महिलांचा धन म्हणून होतं, एका फटक्यामध्ये एका रात्री बाहेर काढलं, ते काळं धन। आम्हाला ऑर्डर 15 लाख येत आहे, जीएसटी केली, फॅमिली घेऊन जर सुरुवातीला सुद्धा 92-93% कामगार आजही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये धडपडतात। जो कायद्याचा आधार मानला जातो, मग कंत्राटी कामगार कायदा असेल, अनेक कायदे आपल्याकडे झाले, बोनस ऍक्ट असेल, मिनिमम वेज कायदा असेल, या सगळ्या कायद्यांच्याकडे आम्ही सगळे जे ग्रामीण भागामध्ये कंत्राटी पद्धतीमध्ये कामगार चळवळीचे नारायण मेघाजी लोखंडे
मोदी कामगार चळवळीचे जनक पी. डी. मेलो अदानी आणि अंबानी यांच्या गळ्यात बांधण्याचा हा देश चाललेला आहे आणि तो आपण जर सरकारला एक चांगला धडा देऊया की यापुढे कामगारांच्या मध्ये तुम्ही असे कायदे काढून कामगारांचं नुकसान करता नाही. पंडितसाहेब साहेब म्हणाले कामगार नुसते कामगारच नाही तर पेन्शनर सुद्धा आहेत. त्या पेन्शनर सुद्धा पेन्शन कशी मिळणार नाही त्यासाठी 8व्या वेतन आयोगामध्ये त्यांनी तशी तरतूद केलेली आहे आणि म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे. बंधूंनो भगिनींनो कृपा करून हा जो आदेश आहे तो लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करूया आणि आजपासून आपण जिथे जिथे काम करतोय त्या ठिकाणी निदर्शन वगैरे करत राहिलं पाहिजे आणि त्यांच्याजवळ तलवार जी आहे ती तशीच मानेवर ठेवली पाहिजे की हे तुम्ही करता कामा नये. आज आपल्याजवळ आणखी महिला आहेत यात हे आंदोलन आणखी तीव्र केलं गेलं पाहिजे आणि भारत सरकारला जरा 2 ठिकाणी घेतलेले आहेत. इतकेच कामगार वर सुद्धा बसलेले आहेत. या पाहून आलो इथेच कामगार उभे राहायला जागा करता येत का मोर्चा काढता येत का आम्हाला त्याच्यात घेऊन द्या कारण त्यांची झोप उडालेली आहे. कारण 12 तारीख ही त्यांना कळल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आज आंदोलन होऊ देत नाहीत. यांचा निषेध तुम्ही मगाशी केला की आम्हाला ह्या A few moments later. पावडे की जय कामगारांच्या एकजुटीचा विजय असो जिंदाबाद देशव्यापी प्रदर्शन जिंदाबाद 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 देशव्यापी प्रदर्शन जिंदाबाद 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 संघर्ष जिंदाबाद 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 नरेंद्र मोदी मुर्दाबाद मजदूरों के विरोधी 4 सौ वापस लो लेबर कोड नहीं चलेगा